नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. यावर्षी पण दरवर्षीप्रमाणे आपला रेकॉर्ड कायम राहिलेला आहे. दिवाळीच्या दिवशी सगळ्यात आधी उठून कॉलनीमधून रेडी होणं, क्लिनिंग करणं आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करणं हे आपलं नेहमीप्रमाणे आहे. 3:30 वाजता उठली, पहिल्यांदा क्लिनिंग केली सगळी, त्यानंतर मग आंघोळ केली आणि रेडी झाली. आता काढलेलं आहे यांच्यासाठी अभ्यंग स्नानासाठी ताट. मुलं पण माझ्यासोबतच उठले होते. त्यांना उठणं लावून आंघोळ करणं आवडत नाही. अद्विक तरी आधी करत होता, यांच्यासोबत थोडंफार उठणं लावत होता, पण आता तेव्हापासून त्याला जास्त समजायला लागलेलं आहे, तर तेव्हापासून तो पण उठणं लावत नाही ना. माही तर आधीपासूनच लावत नव्हती. मी तर सकाळीच आंघोळ करून घेते. आपल्याच हाताने उठणं लावून थोडं आंघोळ करून घ्यायचं आणि नंतर मग मुलांना लावत होती थोडं यांच्यासोबत, पण आता मुलं लावत नाही म्हणून मग ते पण माझ्यासोबतच लवकर आंघोळ करून घेतात. म्हणून आमच्या तिघांची पण आंघोळ खूपच लवकर झाली होती. सगळं काही आटोपलं होतं, फक्त यांची आंघोळ राहिली होती. तर यांनी मला आधीच सांगितलं होतं की यांच्या ड्युटीमुळे झोप झालेली नाही, तर म्हणून मग त्यांना थोडं लेट उठवलं नाही, तेच उठले आणि त्यानंतर मग मी यांना उठणं लावायला लागले. तसं तर आज उजेड पडायच्या आधीच आंघोळ करतात, पण यांचा मी प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलाच, त्यामुळे मग यांना लेट झालं होतं. तरी 7 वाजले होते यांना उठणं वगैरे लावून आंघोळ करायला. तसं मी यावर्षीला माझे बाकीचे कामं आदल्याच दिवशी आटपून घेतले होते. जसं हार बनवणं राहतात किंवा मग तोरणं बनवणं राहतात. तोरण थोडंफार राहिलेलं होतं कारण खूप लेट झालं होतं मला आदल्या दिवशी. तुम्ही जर याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळलंच असेल, नरक चतुर्दशीचा ब्लॉग. त्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की मी हार वगैरे बनवून ठेवले होते. तो ब्लॉग जर नसेल बघितला तर तो ब्लॉग बघून घ्या. धनत्रयोदशीचा ब्लॉग बघून घ्या. त्यामध्ये पण तुम्हाला कळेल की काय काय तयारी केली होती आणि काय काय झालं होतं म्हणून, आणि यावर्षीची धावपळ कशी झाली. आणि मला असं वाटते की सगळ्यांनाच दिवाळीच्या वेळेला खूप धावपळ असते, म्हणूनच मग मी हा ब्लॉग खूप लेट टाकत आहे. काय होतं की दिवाळीच्या वेळेला आपण खूप धावपळीत असतो. आपण आपले घरातले कामं करून नंतर मग माहेरी जातो, भाऊबीज एन्जॉय करतो. म्हणून म्हटलं की तुम्ही पण भाऊबीज एन्जॉय करा, दिवाळी एन्जॉय करा. मी पण करते, मस्त रेस्ट घेते काही दिवस आणि त्यानंतर आपण ब्लॉगिंगला सुरुवात करू. म्हणून मी इतकी घाई केल्याने मला स्ट्रेस दिला नाही आणि म्हटलं तुम्ही पण बिझी असाल म्हणून, आणि आता मी ब्लॉग टाकत आहे. मुलांच्या दिवाळीच्या सुट्या पण संपलेल्या आहेत, ते पण शाळेत जायला लागलेले आहेत. मला असं वाटते तुमच्या मुलांच्या पण सुट्या संपलेल्या असतील दिवाळीच्या, ते पण शाळेत जायला लागलेले असतील. मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी आदल्याच दिवशी थोडीफार दिवाळीची पूजा मांडून ठेवली होती. नाहीतर काय होते की दिवाळीच्या दिवशी इतकी धावपळ होते, म्हणजे बाकीच्या गोष्टी पण असतात, मेन्यू पण असतो आणि नंतर मग डेकोरेशन पण असते, खूप काही गोष्टी असतात. तसंही संध्याकाळपर्यंत पायाची हालत पूर्ण खराब होऊन जाते. माझीच नाही, सगळ्यांचीच असेल. तर पूर्ण थकून जातो आपण. तरी पण रेडी व्हायचं असते, लक्ष्मीचं स्वागत करायचं असते एकदम आनंदात. तर त्यामुळे मग आपण करतोच त्या सगळ्या गोष्टी. मग रात्रीची आपल्या पायाची बँड वाजलेली असते, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून मग थोडं आदल्या दिवशी करून ठेवलं, दुसऱ्या दिवशी रिलीफ मिळायला पाहिजे म्हणून इथे उंबरठा पूजन करून घेतलं. आणि उंबरठा पूजन झाल्यानंतर मग मी करायला लागली तोरण तर आदल्याच रात्री मी ते सगळं काही करून ठेवलं होतं. आणि नंतर मग आता फक्त यामध्ये बांधायचं होतं आणि त्यानंतर मग लावायचं होतं डोरला. यावेळेला मला उंबरठा पूजन करायचं होतं म्हणून मग ते दिवे लावायला थोडं लेट झालं आणि त्यानंतर मग मी उंबरठा पूजन केलं आणि हे डोरला तोरण लावून घेतलं. कसं वाटत आहे मला सांगाल. थोडं वेगळं बनवायचा प्रयत्न केला मी यावेळेला तोरण. आणि हे जे काय म्हणतात त्याला आर्टिफिशियल तोरण होतं, हे पण लावून घेतलेलं होतं आदल्याच दिवशी. हे तर तुम्हाला मी आधीच्याच ब्लॉगमध्ये दाखवलं. परत सांगते, जर तुम्ही आधीचा ब्लॉग नसेल बघितला तर बघून घ्या. त्यानंतर मग फराळाचं काढलं आणि तुम्हाला सांगितलंच आहे की माझ्या नवऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही. तर हे जे फराळाचं बनलेलं असते हे त्यांना मजबुरीने थोडंफार खातात, पण त्यांना बिलकुल आवडत नाहीत. म्हणून मग मी ते बनवण्याचं काही इतकं जास्त टेन्शन घेत नाही. यावर्षी तर विकतच आणलं, तसं मी बनवत असते पण खूपच कमी बनवते. कसं राहते, आपल्या नवऱ्याला जर कोणती गोष्ट आवडत असली तर आपण बाया आवडीने बनवतो. तर नवऱ्यालाच कोणती गोष्ट आवडत नसली ना, मग त्यामध्ये आपला इंटरेस्ट पण नसतो. म्हणून मग यामध्ये मी काही इंटरेस्ट घेत नाही. पण तरी मग मुलांना चकली वगैरे आवडते, चिवडा आवडतो, म्हणजे थोडाफार चकली आवडते माझ्या मुलांना, म्हणून मग ती चकली मी आवडीने बनवते. 4-5 आयटम बनवत असते. मग इथे प्लेट्स वगैरे काढल्या, काकूंना दिली, मी पण खाल्ली. नंतर मग मुलांना पण खायला दिलं. मुलांना तसं इतकं जास्त काही आवडत नाही, पण त्यातलं थोडंफार तरी खातात ते माझ्यासोबत बसून. ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या, ह्या परंपरा आधीपासून सुरू आहेत, त्या मुलांना आपण शिकवणं खूप गरजेचं आहे. त्यांना जर आपण शिकवलं नाही तर त्यांना कळणार कसं. म्हणून मग सगळे सण साजरे करते मी आणि माझ्या मुलांना पण शिकवण्याचा प्रयत्न करते की हे असं या सणाला असं राहतं म्हणून. पण ते पण खूप आवडीने ते सण साजरे करतात म्हणजे माझ्यासोबत. आणि नंतर मग काकूंना मला गिफ्ट द्यायचं होतं, तर त्यांना पण दिवाळीचं गिफ्ट दिलं, साडी, बोनस, त्यानंतर स्वीट वगैरे.
आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. मोठ्यांचा आशीर्वाद पाहिजे असतो या दिवशी. आपण गावी तर जाऊ शकत नाही म्हणून मग त्यांचाच आशीर्वाद घेतो आम्ही. तर दरवर्षीप्रमाणे हे सगळं होतं आणि त्यानंतर मग मी यांच्या आवडीचं बनवायला लागले. त्यांनी फराळाचं तर केलं नाही, ते चिवडा चकली वगैरे, म्हणून मग त्यांना त्यांच्या आवडीचं बनवून दिलं. तर ते आहे वडे. तर त्यांना जे बरबटीचे वडे खूप आवडतात, पालक, कांदा आणि ह्या सगळ्या गोष्टी टाकून. मग ते वडे बनवले, त्यांना खायला दिलं. मग त्यांना ड्युटी पण जायचं होतं. तर असंच असते गव्हर्नमेंट जॉबवाल्यांचं, म्हणजे सणाच्या दिवशी पण त्यांना सुट्टी नसते. तर त्यामुळे मग त्यांना त्यांची धावपळ तर नेहमीप्रमाणे होतीच. त्यांना वडे बनवून दिले आणि ते वडे खाऊन मग ड्युटीला निघून गेले. त्यानंतर मग आमची घरातल्या कामांची धावपळ सुरू झाली. घरातले कामं आटोपले, डेकोरेशन केलं. त्यानंतर मग संध्याकाळी हे रांगोळी वगैरे काढायला बसले. आणि माझी रांगोळी खूप सिंपल असते, तुम्हाला तर माहितीच आहे. फुलांची रांगोळी काढते, नाहीतर मग आपली जी रांगोळी असते ना, तर ती तुम्हाला माहिती आहे की किती सिंपल काढलेली असते मी. तर ही फुलांची रांगोळी थोडा याला वेळ लागला, कारण याचं जे पाकळ्या काढणं, त्यानंतर मग ती रांगोळी बनवणं. आणि बाहेर तुम्ही रांगोळी बघू शकता. मोठी रांगोळी काढायची होती मला, जशी येते तशी मी ती रांगोळी काढली. आणि दरवर्षी आम्ही कामं वाटून घेतलेले असतात. माहीनी रेडी होऊन माहीचे दिवे लावून घेतले. आणि यावर्षी बिलकुल दिवे राहत नव्हते, कारण थोड्या वेळ आधीच पाऊस येऊन गेला होता आणि इतकी हवा सुरू होती, त्यामुळे खूपच कमी दिवे लावावे लागले. आणि जे पण लावलेले होते ते पण विझून गेले होते नंतर. मग मी सगळ्या गाळ्यांसाठी हार बनवून ठेवले होते. मग गाड्यांची पूजा वगैरे करून घेतली, हार वगैरे लावून घेतले. तोपर्यंत हे पण ड्युटीवरून आले होते आणि यांनी पण लगेच रेडी होऊन मग आम्ही पूजेला सुरुवात केली. तर यांची वाटच बघत होतो आम्ही की केव्हा येतील आणि मग केव्हा आम्ही पूजेला सुरुवात करू. सगळं काही मी मांडणी वगैरे करून ठेवली होती. आणि त्यानंतर फक्त काय होतं की हे आले तर दिवे लावू आणि लगेच पूजा करायला बसू म्हणून. तर बस एवढंच राहिलेलं होतं. लगेच हे आले, यांनी गाड्यांना हार लावून दिले. लगेच मी मग गाड्यांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग लगेच आम्ही दिवे वगैरे लावून लक्ष्मीपूजन करून घेतलं. तर आमचं इथे लक्ष्मीपूजन झालेलं आहे. आणि लक्ष्मीपूजननंतर मग काय असतं, अद्विक खूप जास्त एक्सायटेड होता. लक्ष्मीपूजन केव्हा होते आणि केव्हा मी फटाके फोडतो. इतके फटाके फोडणं आवडतात त्याला आणि त्याच्याचमुळे आमच्याकडे ते सगळे फटाके येतात. इतके सगळे फटाके आणतात हे दरवर्षी आणि ते सगळे फटाके त्यालाच फोडायला आवडतात. त्यानंतर मग लगेच यांनी फटाके फोडायला घेतले. फटाके खूप सारे फोडले. त्यानंतर खूप मजा केली आणि स्वीट्स वगैरे खाऊन मग अशी आमची दिवाळी सेलिब्रेट केली आम्ही. नंतर मग जेवण केलं. जेवणामध्ये खूप सारे पदार्थ आज बनलेले असतात. पुरणाची पोळी मेन असते. तर लक्ष्मीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असतो आजचा. तर पुरणाची पोळी बनवलेली आहे. कोणाकोणाकडे पुरणाची पोळी आज बनते ते मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि हो, या साडीची लिंक मला खूप जणांनी मागितली शॉर्ट टाकल्यानंतर. तर या साडीची मी लिंक तर नाही देऊ शकत, कारण मी ऑनलाईन नाही घेतलेली आहे ही साडी, ऑफलाईन घेतलेली आहे. आणि मी आधी तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर केलेला आहे, तुम्ही चेक करून बघू शकता. आणि माहीचा ड्रेस पण ऑफलाईनच आहे, त्याची पण लिंक नाही देऊ शकत. यांच्या कुर्त्याची मी लिंक देऊन देईल तुम्हाला. ॲफिलेट म्हणून समोर दिसेल, स्क्रीनवर एक फोटो दिसेल. आणि माझा जो पिंक ड्रेस आहे सकाळी घातलेला, त्याची पण लिंक मिळून जाणार तुम्हाला. तुम्हाला पाहिजे असेल नेक्स्ट कोणत्या फंक्शनसाठी किंवा मग कोणत्या सणासाठी, तर तुम्ही घेऊ शकता. खूप छान क्वालिटीचे आहेत सगळ्या गोष्टी. आणि अशी मी पूजेची मांडणी केलेली होती. माझी पूजा कशी वाटत आहे हे पण सांगाल मला कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि ही देवी पण मी ऑनलाईनच घेतलेली होती, त्याची पण लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी देऊन देईल तुम्हाला. कॉमेंटमध्ये जो पिन केलेला कॉमेंट आहे तो चेक करा, त्यामध्ये सगळ्यांच्या लिंक्स मिळून जातील तुम्हाला. बस इथे मग पूजा वगैरे आटोपली माझी. त्यानंतर मग मी मस्त देवाला नैवेद्य देऊन दिला. तर मंडळी अशा प्रकारचं रेडी झालेलं आहोत आम्ही आणि पूजा आरती सगळं झालेलं आहे. आता फक्त फटाके फोडायचे आहे. त्याआधी विचार केला तुमच्यासोबत बोलून घेते आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन देते. तर दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून, पूर्ण तुमच्या परिवाराला, तुम्हाला. आणि आता आम्ही फटाके फोडतो आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करू.
कोणतं फोडायचं आहे? शॉर्ट नाही आणले का पप्पांनी? शॉर्ट आणलं ना? शॉर्ट फोडायचंय का? अहो अहो माही घेते का? अरे अद्विक तू वेळेवर काही पण लावत तो. अरे बापरे किती जोरात. माही ड्रेस छान वाटत आहे तुझा. ओह ओह वाली वाइफ दे रहा है म्हणते मुझे ये ड्रेस. करीना कपूर सारखाच दिसत आहे तिचा ड्रेस. बापरे किती आहे? ओके अरे नाही नाही आता नको नको. ते उलटा झाला. गाडीने करता येते नाही तर अद्विक अद्विक बस 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 इकडे होऊन झाले. अरे सुडसुड करत आहे ते खड्ड्यात पण. वो तडप रहा अंदर ही अंदर. आता सध्या मिठाई पण नाही खाल्ली आपण अजूनपर्यंत. अनार लावून द्या. माझी रांगोळी छान दिसत आहे यार. फक्त एवढंच आहे म्हटलं की आज दिवेच राहत नाहीये कारण पाऊस आला होता थोडा वेळ आधी. म्हणजे संध्याकाळ व्हायला लागली आणि संध्याकाळी पाऊस आला तर त्यामुळे इतकी हवा सुटलेली आहे की दिवेच लागत नाहीये. म्हणजे लागतही नाहीये आणि लागले तर राहत पण नाहीये. घ्या सगळ्यांना. चला बाहेर. अहो
हो हो चलो. हात दाखव तुझे हात दाखव दाखव हात दाखव. हात गंदे की तेरे भी पकड़ बस क्या अद्विक की बेस्टी. अद्विक की बेस्टी है. डायट काका कुठे आहे? हॅपी दिवाळी. मस्त सजवलं. अरे वा. कलाकार भूषण असणार. हॅपी दिवाळी. आणखी टाकू शुगर. बाई ग बरोबर आहे. चल छान दिसत आहे म्हणता माही काकू. तिने सध्या ड्रेस जाळला. आता फटाके फोडले आणि जाळून घेतला. जास्त नाही जळला तो. पाडलं असतं तर आणखी. आता सगळं झालेलं आहे. जेवण आटोपलेले आहेत आमचे. फटाके फोडून झालेले आहे. दिवाळी ऑलमोस्ट संपलेली आहे. आता जास्त नाही पण 10:30 वाजलेले आहेत. मला असं वाटते सगळ्यांचे जेवण वगैरे आटोपले असतील. फटाके फोडणं आमच्याकडे सुरूच आहेत अजून पण. त्यामुळे खूप आवाज येत असेल मागून तुम्हाला. पण चला आता इथेच मला असं वाटतं या ब्लॉगला थांबवायला पाहिजे मी. कारण सकाळपासून खूप थकवा आलेला आहे. तर म्हणून मग आता थोडी रेस्ट करते. इथेच ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे. तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज. बाय.